आणि आताच्या क्षणाची एक सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते अंतरवाली सराटीतून। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या घराची टेहळणी असल्याचं समोर आलंय। आंदोलन स्थळावर ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी केला जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। मनोज जरांगे राहत असलेल्या घराची ही टेहळणी करण्यात येते, त्याचा हा फोटो समोर आलेला आहे। 2 दिवसांपूर्वी सुद्धा टेहळणी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। 2 दिवसांपूर्वी देखील असेच ड्रोन फिरताना दिसलेले आहेत। अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे यांच्या राहत्या घरावर ड्रोनने टेहळणी केली जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। रात्री 2:30 वाजता हे ड्रोन टेहळणी करत असल्याचं समोर आलेलं आहे। त्याचे काही फोटो समोर आलेले आहेत। एनडीटीव्ही मराठीवर हे एक्सक्लुझिव्ह फोटो आहे। याच बातमीवर अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर थेट स्वतः मनोज जरांगे उपस्थित आहेत। मनोज जरांगेची ड्रोनच्या माध्यमातून तुमच्या घराची टेहळणी केली जाते का? हा सगळा प्रकार तुमच्या कधी लक्षात आला? हॅलो, हा मनोज जरांगेची ड्रोनद्वारे टेहळणी केली जाते, ड्रोन फिरतायत तुमच्या घरावर, हे तुमच्या सगळं कधी लक्षात आलं? मॅडम दादा नाही बोलत, मी सरपंच बोलतोय अंतरवाली। हा बोला। हा, तर 1-2 दिवसापूर्वी पण 4 ड्रोन होते आणि आज पण 2 ड्रोन, आता सध्या पण आमच्या मळ्यामध्ये 2 ड्रोन आहेत आणि गावामध्ये पण 1 ड्रोन आहे। जरांगेंच्या घरांची टेहळणी होती का? आणि मनोज जरांगे आपल्या तुमच्या सोबत आहेत का? हो, दादा पण सोबत आहेत। मग त्यांना प्लीज फोन द्या। हॅलो हॅलो जरांगेजी। मॅडम दादा आराम करताय, झोपलेले आहेत ते। 2 मिनिटं ते बोलू शकतील का? फक्त 2 मिनिटं, कारण हा खूप मोठा विषय, गंभीर विषय आहे। मॅडम 1-2 मिनिटांमध्ये कॉल करतो तुम्हाला मी। बर, हे जे ड्रोन दिसले आहेत ते कुणाच्या लक्षात आलेले आहे? कुणी याचे फोटो काढलेले आहेत किंवा शूट केलेले आहेत? 2 दिवसापूर्वी आम्ही बाहेर बसलो होतो, तर त्या दिवशी ते दादांनीच पाहिले होते। बरं, आणि त्यांनीच आम्हाला दाखवले आणि त्याच्यानंतर आम्ही आपले जे API साहेब आहेत, खांडेकर साहेब, त्यांना पण फोन करून सांगितली होती माहिती आणि त्यांनी त्याच्यानंतर त्यांची टीम पण पाठवली होती। बरं, असे किती ड्रोन आहेत जे तुमच्या गावावर आणि मनोज जरांगे यांच्या घरावर टेहळणी करतायत असं तुम्हाला वाटतंय? आज 2 ड्रोन आमच्या मळ्यामध्ये होते आणि 1 ड्रोन गावामध्ये होता। आणि यात विशेषतः जरांगेंच्याच घरावर हे ड्रोन आढळलेत का? हो मॅडम, जिथं आपलं आंदोलन चालू आहे तिथं 1 ड्रोन आहे आणि जिथं दादा आराम करतात म्हणजे माझ्या मळ्यामध्ये, तर तिथं पण 2 ड्रोन आहेत। बरं, याची तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे का? याची माहिती प्रशासनाकडे, पोलिसांकडे दिली आहे का? आज फोनवरती दिलेली आहे आणि त्या दिवशी पण फोनवरतीच API साहेबांना कळवलेलं आहे। मग तिकडून काय उत्तर मिळालंय? त्यांची टीम आलेली आहे मॅडम आता। मग त्यांच्या टीम कडून तपास सुरू झालेला आहे का? हा, शोध घेत आहेत ते। मग त्यांना काही या तपासात आणखीन आढळलंय का? नाही मॅडम, अजून तर ते गावामध्येच आहेत। आता ते कॉल करून सांगतील काय तर, आणि इकडे भेटायला पण येणार आहेत दादांना। दादा, मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, आपण प्लीज जरांगेंना फोन देता का? कारण आम्हाला त्यांच्याशी बोलायचं, त्यांच्याकडून जाणून घ्यायचं। जसं तुम्ही सांगितलं की ही बाब त्यांच्या स्वतःच्या लक्षात आली आहे। मॅडम आता ऍक्च्युली तर ठीक आहे, मी जरा प्लीज प्रयत्न करा। कॉल बॅक करतो मॅडम मी जर बाजूला। बरं, ठीक आहे, नक्की आम्ही तुमच्या फोनची वाट पाहू। अंतरवाली सराटीचे सरपंच आपल्याशी बोलत होते, एनडीटीव्ही मराठीशी बोलत होते आणि सहकारी मनोज जरांगे यांचे सहकारी आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी ही माहिती दिलेली आहे। 2 दिवसांपूर्वी घराबाहेर बसलेले असतानाच लक्ष्मण सोळंके आमचे प्रतिनिधी सुद्धा आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती घेऊया। लक्ष्मण सोळंके, जसं मनोज जरांगे यांच्या सहकार्यांनी ही माहिती दिलेली आहे की मनोज जरांगे यांच्या स्वतःच्या लक्षात आलंय की ड्रोनद्वारे टेहळणी केली जाते, काय नेमकं घडतंय अंतरवाली सराटीमध्ये? निश्चितपणे हेमाली आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जो लढा सुरू केलेला आहे, त्यानंतर मनोज जरांगे पाटील आता 6 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत संपूर्ण मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यामध्ये शांती रॅली काढणार आहे। याच दरम्यान मनोज जरांगे पाटील आता अंतरवालीमध्ये बसून या सगळ्या शांती रॅलीचं नियोजन करत असताना 2 दिवसापूर्वीच आपण बघू शकतो की मनोज जरांगे यांच्या लक्षात आलं की जे मनोज जरांगे ज्या ठिकाणी थांबतायत ते जे सरपंचाचं घर आहे, जे शेतातलं घर आहे, या ठिकाणी 2 ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी टेहळणी केली गेली होती। मात्र आज याच अंतरवाली सराटीमध्ये आणि मनोज जरांगे राहत असलेल्या ठिकाणी 2 आणि
या दुसऱ्या ठिकाणी 2 अशा 4 ड्रोनच्या माध्यमातून टिहाळणी करण्यात आलेली आहे. बराच 15 ते 20 मिनिटे हे ड्रोन उडत असताना गावकऱ्यांच्या आणि मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी ही संपूर्ण माहिती पोलिसांना दिलेली आहे. आता आपण बघू शकतो की गोंदी पोलीस स्टेशनची पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि हे पथक आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. हे ड्रोन नेमके कुठनं उडत होते, कुठून उडवले जात होते आणि कशासाठी उडवले जात होते, या संपूर्ण प्रकरणाची आता हे पोलीस प्रशासन चौकशी करत आहे असल्याची माहिती समोर आलेली आहे. हेमाली, लक्ष्मण, हे ड्रोन फक्त रात्रीच उडताना दिसलेले आहेत का किंवा रात्रीच टहळणी करताना दिसलेले आहेत का, दिवसा कधी आढळून आलेले आहेत, याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे? निश्चितपणे आंदोलन ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस निश्चितपणे दिवसा या ठिकाणी ड्रोन उडत होते. मात्र रात्रीच्या अंधारात कधीही या परिसरात ड्रोन उडाले नाही. मात्र हे 2 दिवसापासून जे प्रकार या ठिकाणी सुरू झालेला आहे त्यामुळे संपूर्ण गावातल्या लोकात ही चर्चा झाली आणि त्यानंतर ह्या ड्रोनचे काही तरुणांनी फोटोही घेतलेले आहे. ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होतं आणि ज्या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटील राहत आहेत अशाच ठिकाणी हे ड्रोन टिहाळणी करत असल्यामुळे या ठिकाणी संशय आला आणि या संशयानंतर स्वतः मनोज जरांगे पाटील सुद्धा यांनी सुद्धा हे ड्रोन उडताना बघितलेले आहे. त्यामुळं आता या संपूर्ण प्रकरणाची माहिती आता गोंदी पोलीस स्टेशनला देण्यात आलेली आहे. आता गोंदी पोलीस स्टेशन या प्रकरणी काय चौकशी करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हेमाली, नक्कीच लक्ष्मण, जसं तुम्ही सांगितलं की तिथं गोंदी पोलीस स्टेशनचं पथक पोहोचलेलं आहे, त्यांच्याकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे. मात्र ड्रोनद्वारे टेहळणी केली जाणं म्हणजे सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतोय. या दृष्टीनं पोलिसांकडून काही विशेष खबरदारी घेतली जाते का? निश्चितपणे आपण बघू शकतो की आता पोलिसांनी त्या ठिकाणी पाहणी सुरू केलेली आहे. त्यानंतर पोलिसांचे जे स्थानिक पोलीस आहे त्यांच्याही त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना एक संरक्षण गार्ड म्हणून एक रक्षक दिलेला आहे. त्याचप्रमाणे आता पोलीस या ड्रोनच्या टिहाळणीनंतर आता काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आत्ताच्या क्षणाला त्या ठिकाणी गोंदी पोलीस स्टेशनचं एक पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे, ज्यामध्ये त्या ठिकाणचे PSI आणि 2 कॉन्स्टेबल आहेत, त्याचबरोबर वाहन चालक आहे. त्यांनी तशी वरिष्ठांना माहिती सुद्धा कळवलेल्याची माहिती आता समोर येऊ लागलेली आहे. हेमाली, लक्ष्मण, असे संपर्कात राहा. आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सुद्धा फोनवरून उपस्थित आहेत. राहुल, अंतरवाली सराटीमधून ही महत्वाची बातमी येते, ती म्हणजे ड्रोनद्वारे टेहळणी केली जाते आहे. नाही, मला लक्ष्मणकडनं काही गोष्टी जाणून घ्यायच्यात, कारण ही अत्यंत गंभीर बाब आहे की जे आंदोलन महाराष्ट्रामध्ये गेली वर्षभर वेगवेगळ्या पातळीवरती आहे आणि त्या आंदोलनामध्ये सरकारनं अशा पद्धतीचा हस्तक्षेप केला, अशा पद्धतीची कुठलीही बातमी आलेली नव्हती. कारण ड्रोनद्वारे मनोज जरांगे यांच्या घरावरची टेहळणी कोण करू शकतं, तर त्याला संशयाची जागा मुख्यत्वे सरकारच्या विरोधात जाईल. सो लक्ष्मण, पहिली गोष्ट, सरपंचांना पूर्ण खात्री आहे का की हा जो ड्रोन आहे हा टेहळणी करण्यासाठीच पाठवला होता? दुसरी गोष्ट, नाईट विजन ड्रोन लागतात. जर टेहळणी करायची असेल आणि रात्रीची वेळ असेल तर त्याच्यासाठी नाईट विजन ड्रोन लागतात. तर ते तसे ड्रोन आहेत का? तुला जी काही माहिती मिळाली त्यानुसार त्या ड्रोनचं स्वरूप काय आहे? जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार ती फक्त मनोज जरांगे यांच्याच घराच्या टेहळणीसाठी पाठवली होती की आणखी काय? आपण बघू शकतो की हे जे ड्रोन आहे हे फक्त हे ड्रोन उडताना त्याचे लाईट खाली दिसत आहे, म्हणजेच हे नाईट व्हर्जन असलेले जे ड्रोन आहे ही असण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. आणि हे ड्रोन फक्त मनोज जरांगे पाटील राहतात त्याच ठिकाणी नाही, तर आंतरवाली सराटीमध्ये ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं, आंतरवाली सराटीच्या ज्या मंदिरासमोर आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी सुद्धा 2 ड्रोन आज 9:30च्या दरम्यान उडालेले आहे. आणि त्याच वेळेत हे दुसरे 2 ड्रोन जे आहे ते मनोज जरांगे ज्या सरपंचाच्या शेतात राहतात त्या ठिकाणी उडालेले आहे. हे ड्रोन ज्यावेळेस उडत होते त्यावेळेस या ज्या मनोज जरांगे यांच्यासोबत ज्या गावातील नागरिक त्या ठिकाणी होते त्यांनी सुद्धा ह्या ड्रोनचं शूटिंग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र हे ड्रोन बऱ्याच वर उडाल्यामुळे त्यांनी फक्त या ड्रोनचे फोटो घेतलेले आहे आणि ते फोटो आपल्या हाती लागलेले आहे. निश्चितपणे हे ड्रोन नाईट व्हर्जनचे असू शकतात म्हणून अशी शक्यता सुद्धा वर्तवली जात आहेत. मात्र पोलीस आता या प्रकरणी तपास करतायत. आपण म्हटलं की सरकार हे आंदोलन दडपण्यासाठी किंवा सरकारच्या विरोधात हे आंदोलन सुरू असल्यामुळे सरकार टिहळणी करू शकत असेल असा अंदाज आपण लावतात. त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा यापूर्वी बोलून दाखवलेलं आहे की सरकार आमच्या संपूर्ण आंदोलनावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे निश्चितपणे हा जो ड्रोनचा जो प्रकार आहे याचा जो आरोप आहे निश्चितपणे मनोज जरांगे सुद्धा सरकारच्या बाजूने
दाखवू शकतात असंही परिस्थिती या ठिकाणी सध्या तरी आहे. राहुल लक्ष्मण, सर. एक आपल्या प्रेक्षकांना हे आपण जरा अधिक सुस्पष्टपणे करून सांगू, कारण हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. म्हणून आपण हा दावा करत नाही आहोत. ते आंतरवली सराटीचे सरपंच असं म्हणतात की टेहाळणी झाली, बरोबर? हो हो, हा निश्चितपणे असंच राहुल आहे ना सर की की सरपंचाचा सरपंच दावा म्हणतायत आहे की टेहळणी झाली, आमची टेहाळणी त्याचबरोबर झाली तिथले होती, जे टेहाळणी स्थानिक- होते आहे. हो. हा, सरपंच आणि त्याचबरोबर जे गावातले नागरिक आहेत त्यांचा सुद्धा दावा आहे की 2 ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी टेहळणी झालेली आहे आणि 2 दिवसापूर्वी सुद्धा 2 ड्रोनच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी सुद्धा टेहळणी झाल्याचं ग्रामस्थांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळं सरपंच आणि ग्रामस्थ यांचा दोघांचाही दावा आहे की जे आंदोलन स्थळ आहे आणि मनोज जरांगे पाटील ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी या ड्रोनच्या माध्यमातून रात्रीच्या वेळेसच या ठिकाणी टेहळणी केल्या जाते. राहुल सर. नाही, पण याच्यातल्या 2 गोष्टी आहे की टेहाळणी का केली जाते, त्यांचा अंदाज काय की कशासाठी टेहाळणी केली जाते. तुमच्या बोलण्यातनं असं येतं की मनोज जरांगे जिथे जिथे जातात ती टेहाळणी केली जाते आहे. सो मनोज जरांगे यांच्या आंदोलनास्थळी अशी काय गोष्ट आहे की जी त्यांना समजून घ्यायची की जी जमिनीवरून समजून घेता येत नाही, आणि सरपंचाच्या शेतामध्ये अशी काय गोष्ट आहे की जी टेहाळणीच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे असं सरपंच आणि ग्रामस्थांना वाटतं, की जी गोष्ट त्यांनी पोलिसांना सांगितली. कारण हा विषय अत्यंत संवेदनशील असल्यामुळे त्यातले सगळे पदर आपण नीट उलगडून सांगितले पाहिजेत. आपण बघू शकतो राहुल सर की मनोज जरांगे पाटील यांचं जे आमरण उपोषण होतं ते आमरण उपोषणात त्यांनी काही काळासाठी स्थगित जरी केलं असलं तरी मात्र त्यांनी ज्या संभाजीनगरच्या रुग्णालयात ज्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते त्याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातले जे मराठा आंदोलक आहे या आंदोलकाची बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीदरम्यान त्यांनी 8ही जिल्ह्यातून आता शांती रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे बहुधा या ठिकाणी मनोज जरांगे काय करतात, त्यांची कोणाकोणाशी भेट होते किंवा त्या ठिकाणी जे मनोज जरांगे ज्या शेतात राहतात जे म्हणजे आंतरवालीपासून जे 1 किलोमीटर दूरवर जे शेत आहे ज्या ठिकाणी फक्त शेत आणि सरपंचाचा बंगला आहे त्याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील राहतात. त्या ठिकाणी नेमकं कोण येतं, रात्रीचं काय होतंय हा संपूर्ण प्रकार पाहण्यासाठी बहुधा ही टेहळणी केल्या जात असल्याचं सुद्धा ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि याच अनुषंगाने आता सरपंचांनाही त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी हा दावा केलेला आहे. राईट. पण लक्ष्मण, मग याची अधिकृतपणे त्यांनी तक्रार नोंदवली आहे का? एक, ती जर तक्रार नोंदवली असेल तर त्यांचा अंगुली निर्देश कोणाच्या बाजूला आहे, म्हणजे पोलीस हे करतायत असं त्यांना म्हणायचंय का? 2, आणि गेली किती दिवस झाली ही टेहळणी, तुम्ही म्हणताय 2 दिवसापासून सुरू होती, काही विशिष्ट वेळेमध्येच ते ड्रोन आकाशात उडतायत आणि नंतर खाली येत आहेत असं आहे का? आणि जर आपल्याला शक्य असेल तर पुन्हा एकदा आपण सरपंचांना सुद्धा लाईनवरती घेण्याचा प्रयत्न करू. आपण बघू शकतो राहुल सर की हे 2 दिवसापूर्वी या गावात आणि जे सरपंचाचा मळा आहे त्या ठिकाणी ही टेहळणी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा याच ठिकाणी जे 2 दिवसापूर्वी 2 ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी झाली होती, आज या ठिकाणी 4 ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी झालेली आहे आणि सरपंचाच्या म्हणण्यानुसार ज्या आंतरवाली सराटीच्या बाजूनं जे पाट आहे त्या पाटाच्या साईडनं त्या दिशेने ही ड्रोन उडाली होती आणि त्याच दिशेने पुन्हा ही ड्रोन गेली. त्यामुळे त्यांना संशय आला आणि त्या संशयानुसार त्यांनी याबाबत जे गोंदी पोलीस स्टेशन आहे गोंदी पोलीस स्टेशनचे जे PSI आहेत त्यांना फोनद्वारे सूचना केली, त्यांना ही माहिती दिली संपूर्ण. त्यानंतर गोंदी पोलीस आता त्या ठिकाणी दाखल झाले आणि गोंदी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुद्धा आता याबाबत चौकशी करताय. आता या चौकशीनंतर अखेर समोर काय येतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राहुल सर. राईट. आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता तुम्ही जी दृश्य स्क्रीनवरती बघत आहात ती दृश्य त्या गावातल्या ग्रामस्थांनी रेकॉर्ड केलेली आहेत. तो व्हिडिओ नसून तो फोटोग्राफ आहे आणि त्या फोटोग्राफमध्ये जो व्हिडिओ दिसतो आहे त्याचा दावा आमचे प्रतिनिधी जे सांगतात त्यानुसार ते नाईट विजन असलेले ड्रोन आहेत आणि श्री मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन स्थळ आहे ते आंदोलन स्थळ अधिक ते ज्या भागामध्ये राहतात तो भाग, त्या भागातली टेहळणी केली जाते आहे आणि गेल्या 2 दिवसापासून ती टेहळणी सुरू आहे अशा पद्धतीचा दावा त्या गावच्या सरपंचांनी केलेला आहे. हा संवेदनशील विषय आहे, त्यामुळं जोपर्यंत अधिकृतपणे याबद्दल तक्रार नोंदवली जात नाही आणि त्यात कोणाचा अंगुली निर्देश होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीच्या या गोष्टीची कुठलीही पुष्टी आम्ही करत नाही आहोत, NDTV मराठी करत नाहीये. पण जे व्हिज्युअल्स आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत ते त्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे, त्या सरपंचाचं म्हणणं आहे
की अशा पद्धतीनं श्री मनोज जरांगे पाटील यांची या ठिकाणी टेहाणी सुरू राहुल आहे. असे संपर्कात राहा. लक्ष्मण, आपल्याला काय पांडुरंग अंतरवाली सराटीचे सरपंच आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलू शकतो. पांडुरंग तारक हे सरपंच आपल्या बरोबर आहेत. राहुल, एनडीटीव्ही मराठीमध्ये सरपंच महोदय पुन्हा तुमचं स्वागत. आमच्या प्रेक्षकांना कृपया तुम्ही अत्यंत तपशीलवार सांगा की गेल्या 4 दिवसापासून तुमच्या काय दृष्टीपथास आलं आहे आणि तुम्हाला याची पूर्ण खात्री आहे का की श्री मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थळ आणि घर याचीच टेहाणी सुरू आहे? पांडुरंग तारक, आपल्यापर्यंत आवाज आलेला आहे का? हो, येतोय मॅडम. आमचे प्रतिनिधी सरपंच राहुल महोदय, कुलकर्णी यांनी माझा आपल्याला काही तुमच्यापर्यंत प्रश्न आवाज विचारले, जर तो आवाज पोहोचत आलाय असेल, आपल्यापर्यंत? तर मी राहुल कुलकर्णी नाही बोलतो मॅडम. आहे एनडीटीव्ही मराठीच्या ऑफिसमधनं. राहुल, तुमचा माझे 2 आवाज प्रश्न त्यांच्यापर्यंत आहेत. गेलेला नाहीये. सरपंच महोदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे का? नक्कीच. पांडुरंग तारक, आमच्या राहुल कुलकर्णी यांनी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, ते म्हणजे हा जो ड्रोन आहे तो टेहळणीच करतोय, असा तुम्हाला पूर्ण विश्वास आहे? मॅडम, ऍक्च्युली माझं जे शेत आहे, शेतामध्ये 2 दिवसापूर्वी पण एक 4 ड्रोन होते आणि जिथं माझं जे हे बंगलो आहे त्याच्या 4ही पण साईडला ड्रोन होते एक 4 दिवसापूर्वी आणि आज पण 2 ड्रोन आले होते आणि ते एक उत्तर दिशेनेच दोन्ही पण ड्रोन त्या साईडनी होते. आणि त्याच्यानंतर मला गावातून फोन आला ग्रामस्थांचा की गावात पण ड्रोन आलेले आहेत, जिथं आपलं आंदोलन सुरू आहे तिथं एक ड्रोन आता सध्या पण आहे म्हणे. त्याच्यानंतर आमचे जे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत दादासाहेब घाटगे, त्यांनी एपीआय साहेबांना कॉल करून ही माहिती पण कळवलेली आहे. बरं, हे ड्रोन कुणाचे असावेत असा तुमचा संशय? नाही मॅडम, त्या आम्ही कसं सांगणार मॅडम. सरपंच महोदय, मी राहुल कुलकर्णी बोलतो आहे. माझे तुम्हाला खूप छोटे छोटे प्रश्न आहेत, कारण हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. म्हणून पहिल्यांदा ड्रोन केव्हा तुम्हाला दिसला? 1, त्या ड्रोनचं स्वरूप काय? 2, ते ड्रोन साधारण जमिनीपासून किती अंतरावरती उडत आहेत आणि रात्री कॅप्चर करण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून विशिष्ट प्रकारचे ड्रोन लागतात, तर ते विशिष्ट प्रकारचे ड्रोन आहेत असं तुम्हाला वाटतं का? आणि ते ड्रोन त्या अंतरवली सराटीच्या कुठल्या कुठल्या परिसरामध्ये केव्हा केव्हा फिरताना दिसले? सर, ऍक्च्युली पहिल्या जे ड्रोन आम्हाला दिसले तर आम्ही एक दादांनी सांगितलं होतं की आपले जे काही सगळे गावातली जी मुलं आहेत सगळ्यांना आपल्याला एक डब्बा पार्टी करायची आणि सगळ्यांना शेतामध्ये बोलून घ्या. तर त्या दिवशी आम्ही सगळ्यांना शेतामध्ये बोलवल्याच्या नंतर आमची पार्टी डब्बा पार्टी झाल्याच्या नंतर 1-2 वाजेपर्यंत आम्ही असेच गप्पा मारत बसलो. गप्पा मारत असताना दादांना एक पूर्वेच्या साईडला एक ड्रोन दिसला, तर ते बोलले की हे काय चमकतंय. तर आम्ही काय म्हटलं की इकडच्या साईडला दादा आपला कारखाना आहे, समर्थ कारखाना, आणि त्याच्यावरती जे चिमणी म्हणून जी लावलेलं आहे त्याच्यावरती इंडिकेटर म्हणून एक लाईट असतो तो आहे. तर ते म्हणे तो नाही, हा खूप जवळ आहे. त्याच्यानंतर आम्ही खरं ऍक्च्युअल पाहिलं तर तो एक 500 मीटरवरतीच चमकत होता तो. आणि त्याच्यानंतर एक 3 ड्रोन आम्ही साईडनी पण पाहिले. डब्बा पार्टी अरेंज केली होती आणि त्या डब्बा पार्टीच्या दरम्यान हा ड्रोन पहिल्यांदा तुम्हाला दिसला? हो हो. त्याच्यानंतर आम्ही एपीआय साहेबांना पण माहिती दिली होती त्याच दिवशी आणि एपीआय साहेबांनी गाडी पण पाठवली होती. त्याच्यानंतर 2 दिवस काही दिसलं नाही, कारण 2 दिवस आम्ही नव्हतो जिथे. आणि आज आम्ही असंच बाहेर बसलो परत एक खूप झालं तर 1 तासापूर्वी, तर 1 तासापूर्वी परत ड्रोन दिसायला लागले. आणि जे तुमचा काय अंदाज आहे की कशासाठी हे ड्रोन असे आकाशात पाठवले गेले असावेत? अशी काय गोष्ट आहे की जी आंदोलन स्थळात जमिनीवरनं दिसत नाहीये, किंवा तुमच्या डब्बा पार्टीत अशी कुठली गोष्ट आहे की जी त्या ड्रोन कुणी टेहाळणी करतात त्यांना शोधायची आहे? तुमचा अंदाज? नाही सांगता येणार सर आम्हाला अंदाज. आता ते एकतर चांगल्यासाठी आहे की वाईटसाठी हे पण नाही सांगता यायचं. तुम्हाला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेच्या कारणासाठी सुद्धा ते ड्रोन असावेत, तर असू किंवा शकतात? काहीतरी अशी गोष्ट आहे की जी गोष्ट शोधण्याचा प्रयत्न केला जातोय? हो हो हो. आणि सर मीच नाहीये, तर आमचे पूर्ण अंतरवाली सराटीत जेवढे ग्रामस्थ हे सगळे सांगतील की रात्री ड्रोन येतात. हा, म्हणजे आपले मनोज जरांगे पाटील तुमच्या शेजारीच आहेत, त्यांची एक प्राथमिक प्रतिक्रिया महाराष्ट्रानं ऐकणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही त्यांना फोन द्या शक्य असेल तुम्हाला तर. त्याचं कारण असं आहे की मनोज जरांगे पाटील हे आता महाराष्ट्रातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. स्वतःला शारीरिक कष्ट देऊन ते अशा पद्धतीचं आंदोलन करतायत, आणि जर त्यांची अशी टेहाळणी होत असेल तर त्यांच्या मनात काय आहे
हे जरा महाराष्ट्राला समजून घ्यायचंय. तर तर तुम्हाला शक्य हा. असेल तर त्यांना एक 4 शब्द आमच्याशी सर, बोलू द्या, कारण त्यातनं बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. ऍक्च्युली सर मी आंतरवालीमध्ये आलेलो आहे, कारण आंतरवालीमध्ये पण ड्रोन आले होते, त्याच्यामुळे मला बोलून घेतलं होतं. तर मी आंतरवालीमध्ये आलेलो आहे आणि दादा माझ्या फार्म हाऊसवरती. आता तुमच्या बरोबर नाहीयेत. एकूण किती हा. ड्रोन तुम्ही बघितले आणि त्याचे व्हिडिओ तुमच्याकडे आहेत की फक्त फोटोच आहेत? नाही, व्हिडिओ पण आहेत सर, व्हिडिओ पण आहेत आणि फोटो पण आहेत. नक्कीच मनोज जरांगे यांच्या घराची टेहळणी झाली आहे असं मग थोडक्यात तुमचं म्हणणं आहे पांडुरंग तारक? तुमचा हो, विश्वास मॅडम. आहे की हा ही टेहळणीच आहे? टेहळणीत म्हणता येईल मॅडम, कारण एक ड्रोन एकाच जागेवरती. आम्हाला अगोदर असं वाटलं की आपलं जे वरतून विमान जाते, तर ते विमान जे त्याचे जे काही LED असतात ते हे करतात, बंचालू होतात कंटिन्यू. तर ते आणि लांब गेल्यानंतर आपल्याला विमान लांब गेलेलं पण दिसतं, पण हे एकाच जागेवरती राहतात. पण ही एका टेहळणी जागी- जे तुम्ही म्हणता की ही टेहळणीच आहे, मग ही टेहळणी नेमकी का केली जात असावी किंवा कोण करत असावं, तुम्हाला काय वाटतं किंवा गावातल्या लोकांना काय वाटतं? नाही मॅडम, आम्हाला तर काही सांगता नाही येतं याच्याबद्दल. फक्त जी काही माहिती आहे तर ती आम्ही जी आहे तर ती एकतर चांगल्यासाठी पण असू शकते किंवा कोणा नजर ठेवणं आहे असं पण असू शकतं याच्यामध्ये. नक्की असेच संपर्कात राहा तारकजी. आपल्याबरोबर आमदार बच्चू कडू देखील उपस्थित आहेत, ते सरकारच्या शिष्टमंडळातही होते. बच्चू कडूजी, टेहळणी केली जाते आहे मनोज जरांगे यांच्या घराची, अंतरवाली सराटीची आणि तिथल्या आंदोलन स्थळाची, असा आरोप होतोय, फार गंभीर आरोप आहे. आपली काय प्रतिक्रिया? हा, असं होत असेल तर चुकीचंच आहे. अशा प्रकारच्या पद्धतीनं कोणी वागत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. मला वाटते लोकशाहीचं जतन करणं आपलं काम आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आवाज उठवू. आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्याबरोबर आहेत. राहुल, आमदार साहेब, सरपंचांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. ते सरपंच महोदय असं म्हणत आहेत की कदाचित चांगल्या कारणासाठी, म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा अशा पद्धतीची टेहळणी झालेली असू शकते किंवा आणखी काहीतरी समजून घ्यायचं आहे. त्यांच्या बोलण्यातनं एक गोष्ट मात्र दिसते आहे की गेली 4 दिवस त्यांना आणि श्री मनोज जरांगे पाटील यांना आकाशामध्ये अशा पद्धतीचे ड्रोन उडताना दिसले. तुम्ही तुमची गोष्ट सांगितली की लोकशाहीचं जतन व्हायला पाहिजे वगैरे, पण ह्या स्थितीमध्ये सरकारकडून लगोलग काही स्पष्टीकरण यावं असं तुम्हाला वाटतं? एक, किंवा मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं पण अधिकृतपणे काही तक्रारी दाखल करणं आवश्यक आहे, कारण हा विषय अत्यंत संवेदनशील आहे आणि हा विषय कुठल्याही दिशेला जाऊ शकतो. राहुल, आपला बच्चू कडूंशी असलेला संपर्क तुटलेला आहे. अंतरवाली सराटीमध्ये काही ड्रोन संशयास्पदपणे फिरत असल्याचा दावा गावकऱ्यांकडून केला जातोय. ही टेहळणी असल्याचा दावा सुद्धा गावकऱ्यांकडून आणि सरपंचांकडून केला जातोय. मनोज जरांगे यांनी स्वतःही हे ड्रोन पाहिलेले आहेत. या संदर्भातले आणखीन काही अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. मात्र इथं वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.